अमरावती शहराचे नवीन पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सोमवारी सायंकाळी अमरावती पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। आगामी निवडणुकीला प्राथमिकता देण्यात येणार असून भयमुक्त वातावरणात निवडणूक होणार आहे। पोलिसांचं ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय आहे। याचप्रमाणे शहरात पोलिसिंग होणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं। पोलीस आयुक्त राकेश ओला सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले। मावळते पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। यावेळी दोन्ही डीसीपी, एसीपी सह पोलीस अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला। राकेश ओला हे मूळ राजस्थान येथील रहिवासी असून पोलीस दलात येण्याआधी राजस्थान येथे 6 वर्ष ते न्यायाधीश होते। 2012च्या बॅचचे ते IPS आहेत। IPS झाल्यानंतर त्यांनी प्रथम अहिल्यानगर, मालेगाव, नागपूर शहर व नागपूर ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे। त्यानंतर ते मुंबईला उपायुक्त म्हणून कार्यरत होते। विदर्भात कामाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे। तसंच मनपा निवडणूक जाहीर झाल्यामुळे प्रथम प्राथमिकता त्यांनी येणाऱ्या निवडणुकीला दिली आहे। भयमुक्त वातावरणात मनपा निवडणूक होणार असून कोणाचीही हयगय केली जाणार नाही। पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम होणार आहे। शहरातील गुन्हेगारांची माहिती घेतल्यानंतर सराईत गुन्हेगारांवर नियमित कारवाई होणार असून गुन्हेगारांना पोलिसिंग काय करतं याबाबत लवकरच माहिती पडेल। शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न असून याबाबत आढावा घेऊन लवकरच काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। तसंच शहरातील सर्व अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितलं।